एव्हरीवन, मी अर्चना फ्रॉम ड्रीम वर्ल्ड टूर्स. तर आज 30 गेस्टना घेऊन आज आम्ही आलेलो आहोत दुबईमध्ये. डे 1 आहे आज आमचा आणि दुबई सिटी टूर नंतर आज आम्ही आलेलो आहोत दुबई फ्रेम दाखवण्यासाठी. तर तुमच्या पाठीमागे दुबई फ्रेम दिसतीये तुम्हाला. तर या दुबई फ्रेमचं वैशिष्ट्य म्हणजे जो एक्सपो आला होता त्याच्या लोगोवरती इन्स्पायर होऊन यांनी ही डिझाईन बनवलेली आहे. गोल्ड प्लेटेड पूर्ण इमारत आहे. जगातली सगळ्यात लार्जेस्ट फोटो फ्रेम म्हणून ही ओळखली जाते. याची हाईट जर तुम्ही बघाल ना तर हाईट आहे 150 मीटर आणि 48 फ्लोअर्स आहेत याच्यामध्ये. आणि वरती जो एक मोठा ग्लासचा फ्लोअर आहे ना तर त्याच्यावरती तिथे गेल्यानंतर खूप छान खालचा नजारा तुम्हाला सगळा दिसतो ग्लास फ्लोअर मधून. आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे एका साईडनी तुम्हाला ओल्ड दुबई दिसते, दुसऱ्या साईडनी तुम्हाला न्यू दुबई दिसते. आता याच्या मागची जर स्टोरी बघाल तर दुबईमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी युनिक दिसतील की जगातलं दी बेस्ट जे काही असेल ते तुम्हाला इथे दुबईमध्ये बघायला मिळेल. सो याचं एक असं झालं होतं की शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी काय केलं होतं की यांना असं काही बनवायचं होतं युनिक प्रोजेक्ट. त्यावेळी त्यांनी जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या आर्किटेक्टना बोलवलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मला काहीतरी असं युनिक बनवायचं आहे जे जगात कुठेही नसेल. त्यावेळी फर्नांडो डोनिस यांनी त्यांच्यासमोर एक प्रोजेक्ट सादर केला आणि दॅट इज ऑल दुबई फ्रेम. जगातली सगळ्यात मोठी फ्रेम त्यांनी अशी बनवली की एका साईडनी ओल्ड दुबई दिसते आणि दुसऱ्या साईडनी त्यांना न्यू दुबई दिसते. आणि हा प्रोजेक्ट त्यांना खूप आवडला आणि 2018 मध्ये ही दुबई फ्रेम स्टार्ट झाली. तर तुम्हाला पण असं इंटरेस्टिंग दुबई फ्रेम आणि अशा बऱ्याच काही गोष्टी बघायच्या असतील तर नक्की आमच्या बरोबर नेक्स्ट 20 फेब्रुवारीला ड्रीम वर्ल्ड सोबत. थँक्यू सो मच. बाय.